मित्रहो नमस्कार, गुड मॉर्निंग. मी आहे आता मस्कट एअरपोर्टवर आणि मस्कट एअरपोर्टचे लाऊंजचा जो एरिया आहे जो लेवल 5मध्ये आहे, डोमेस्टिक डिपार्चर्स लेवल 5. आणि इथे आपण प्राईम लाऊंज, मजान लाऊंज वगैरे या सगळ्या लाऊंजेस आणि खाली हा जो आपल्याला दिसतो आहे तो ड्युटी फ्री एरिया आहे तो दिसत आहे. समोर एअरोटेल देखील आपण पाहू शकतो. जे एअरपोर्ट हॉटेल आहे ते आपल्याला दिसतं आहे. तर लाऊंजचा ॲक्सेस आम्ही आत्ता घेतलेला होता, जो माझ्या ड्रीम फोक्स या मेंबरशिपवरनं मला मिळू शकला. 3 तासांचा लाऊंज ॲक्सेस आहे. लाऊंज अतिशय छान सुप्रीम क्वालिटीचा आहे आणि प्रायोरिटी पास देखील ॲक्सेप्टेड आहे इथे. पण 3च तास लिमिट आहे, त्यानंतर आपल्याला पुन्हा एक्सटेंड करायला लागतं, पुन्हा कार्ड स्वाईप करायला लागतं. तर हे लक्षात राहू द्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण इंटरनॅशनल ट्रान्सफर्स घेतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता माझा जो माझी जर्नी होती ती मुंबई ते मस्कट होती बाय एअर इंडिया एक्सप्रेस, आणि त्याच्यानंतर मस्कट ते सलाला आता मी जाणार आहे ते आहे सलाम एअरने. तर पहिली गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुमची चेक इन बॅग नसेल तर अतिउत्तम. तुम्ही फक्त एक 5 kg 7 kg कॅबिन बॅगेज घेऊन ट्रॅव्हल करत आहे. त्यामुळे मला इमिग्रेशन पार करून त्या पलीकडे जाऊन बॅग क्लेम करण्याची काही गरज नाही लागली. ह्याचा फायदा आपल्याला ह्याकरता होतो की ज्यावेळेस मी मस्कटला डिसेंबार्क झालो त्यावेळेस तिकडनं मी काय केलं की जे इंटरनॅशनल टू डोमेस्टिक ट्रान्सफर्स आहेत तिथे आपलं इमिग्रेशन होतं, आणि जनरल जे इमिग्रेशन असतं सर्व टुरिस्टचं तिथे होत नाही. तर तिथे इमिग्रेशन करून मी डोमेस्टिक साईडला आलो आणि तिथे ह्या लाऊंजचा ॲक्सेस घेतला आणि आता फ्लाईटच्या टाईमला मी जाणार आहे माझ्या डोमेस्टिक डिपार्चरकडे. तर या काही गोष्टी आहेत त्या आपण महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवाव्यात, म्हणजे आपल्याला कोणतीही असुविधा होणार नाही. बाकी हा एअरपोर्ट तर वर्ल्ड क्लास क्वालिटीचा आहेच. तर आपण डेफिनेटली मस्कट एअरपोर्टला आलात की थोडा वेळ ठेवून ह्या लाऊंजेस वगैरे, प्राईम क्लास लाऊंज आहे, मजान लाऊंज आहे, या लाऊंजेसचा फायदा घेऊ शकता. पुन्हा भेटू मित्र हो. नमस्कार.